नमस्कार. राजेश रेसिपीज मध्ये आज आपण आंबा काजू मोदक कसा करायचा ते बघू. अगदी कमी साहित्य आणि पटकन होणार आहे आणि आपल्याला मुख्य म्हणजे घरी करता येतं आणि स्वस्त पडतं. भरपूर काजू मोदक होतात या प्रमाणामध्ये. मी 21 मोदक करणार आहे. त्याच्याशिवाय अजून बरंच मटेरियल शिल्लक राहील. त्यातून अजून आपल्याला काय काय करता येईल. त्यासाठी साहित्य काय आहे आणि हे कसे करायचे ते आपण आता बघूया. आंबा काजू मोदक तयार करण्यासाठी लागणारं साहित्य: एक वाटी बारीक वाटलेले काजू. ज्या मापाने काजू वाटलेले घेतले त्याच मापाने एक वाटी मँगो पल्प, अर्धी वाटी पिठी साखर आणि अर्धी वाटी मिल्क पावडर आणि यातलं 2 चमचे तूप मी घेणार आहे. आता हे सर्व एक एक मी प्रोसेस सुरू करतो. 2 चमचे साजूक तूप गरम करून घेतले. त्यामध्ये आता हा एक वाटी मँगो पल्प आपण घालूया. हा मँगो पल्प आपल्याला छानपैकी परतून घ्यायचा आहे. फक्त फार त्याचा अगदी घट्ट गोळा करायचा नाहीये. मँगो पल्पला चांगली उकळी आली की त्यानंतर त्यामध्ये हा एक वाटी काजूचा चुरा घालणार. तोही चांगला ढवळून घ्यायचा आहे. मिश्रण थोडस हे आपल्याला घट्ट वाटतंच. त्यामध्ये अर्धी वाटी दूध सुद्धा आपण थोड्या वेळाने घालूया, म्हणजे ते आपल्याला छान परतता येईल. थोडा थोडासा घट्ट होतोय. पण आता यामध्ये अर्धी वाटी दूध घालूया. काजूची मुद्दाम मी कणी ठेवली थोडी, की मोदक खाताना त्याचे असे कणकण लागले पाहिजेत. खूप छान लागले. हे मिश्रण आता थोडं घट्ट व्हायला लागलंय. त्यामध्ये अजून क्रीमीनेस आणण्यासाठी अर्धी वाटी मिल्क पावडर घालूया. ते सुद्धा आपण छानपैकी ढवळून घेऊ आणि एकसारखं करून घेऊ. पिठी साखर सगळ्यात शेवटी घालायची, म्हणजे ते हे मिश्रण फार कडक होणार नाही. आपल्याला हे साधारण मऊ पाहिजे, म्हणजे त्याचे छान मोदक तयार होतील. मिश्रण जरासं घट्ट होत आलंय. आता त्यामध्ये आपण अर्धी वाटी पिठी साखर घालूया. त्याचा अगदी आपल्याला मऊसर गोळा करायचा आहे, म्हणजे जे साचे आणले त्या साच्यामध्ये घातल्यानंतर त्याचा असं छान खुटखुटीत मोदक बाहेर पडतो. मिश्रणाचा छान गोळा आता तयार झालाय. खालीही काही ते चिकटत नाहीये. आता हे मिश्रण हा गोळा थंड होण्यासाठी ठेवून द्यायचा आणि थंड झाला की त्याचे या साच्यामधनं आपण मोदक काढायचे. आणि मगाशी एक सांगायचंच राहिलं, ह्या आंबा काजू मोदकासाठी मी देवगड हापूसचा पल्प वापरलाय, जो सीझन मध्ये मी करून ठेवला होता. तो अशा वेळी खूप छान उपयोगी येतो. वेगवेगळ्या डिशेस तुम्हाला पुढचा सीझन तयार येईपर्यंत छान करता येतात. तुम्ही करून ठेवू शकता हा पल्प असा घरी, उपयोगी येतो. हा मोदकांचा साचा आहे. त्यामध्ये मी थोडस तूप लावून घेतलंय आतमध्ये आणि त्यामध्ये हे सारण असं थोडं थोडं दोन्ही बाजूनी भरायचं. एकावेळी 5 मोदक तयार होतात. तुम्हाला एक सॅम्पल म्हणून दाखवतो 2 मोदक काढून. बाकीचे नंतर करून घेऊया. फार थोडं लागतं ह्याला सारण. एक्स्ट्रा असेल ते काढून घ्यायचं आधीच. हे असं दाबायचं. एक्स्ट्रा असेल ते काढून घ्यायचं. थोडं वाटलं त्याचा बेस आपण तयार करून घ्यायचा नीट. समजा मिश्रण तुम्हाला पातळ वाटलं, थोडीशी काजू पावडर घालायची. छान मोदक तयार होतात. हे बघा, ते काढायचे आणि प्लेटमध्ये लावून घ्यायचे. हे असे 21 मोदक मी तयार करून घेतो आणि सेट करण्यासाठी ठेवून देतो.
गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी 21 आंबा काजू मोदक तयार आहेत. आता उद्या याचा छानपैकी नैवेद्य दाखवायचा. बाप्पा एकदम संतुष्ट आहे. आपले छान खुटखुटीत असे आंबा काजू मोदक तयार आहेत. 21 मोदक तर मी तयार केलेले आहेत. त्याचा आता बाप्पाला नैवेद्य दाखवायचा. अतिशय कमी साहित्यात आणि घरच्या घरी अतिशय छान मोदक तयार होतात. तुम्हीही करून बघा.